ना शाबू भिजवायचा ना बटाटे शिजवायचे. किती कडंग आहे ती बघा. कढई तापाला ठेवली. ही पाऊण वाटी शाबू आहे, कढईमध्ये टाकते. कलर बदलस तर भाजायचा नाही, असा पांढराच ठेवायचा. ताटात वरती गार करायला. चांगला शाबू गार करून घेते. शाबू गार झालाय, मिक्सरच्या भांड्यात टाकते, बारीक करून घेते. असा एवढा असा बारीक रव्यासारखा बारीक करून घ्यायचा शाबू. हो का असा केलाय. शिजवलेला नाही, कच्चाच बटाटा शिजवायचा नाही. ह्याला बारीक बारीक कापून त्यात टाकते, ह्यातच टाकून घेते. असं मला जरा भजी तिखटच पाहिजे म्हणून मी एवढ्या 7-8 मिरच्या टाकते. 2-3 चमचे पाणी ओतते ह्यात आणि बारीक करून घेते. असं बारीक करून झालंय. बटाटा टाकल्यामुळं असं थोडंसं पाणी ओतत. 3 चमचे मी बाहेर चमच्यानं सगळं असं काढून घेते. 1 चमचा शेंगाचा कूट टाकते. थोडीशी साखर टाकते. चवीपुरतं मीठ टाकते. कच्चं बटाटा घातल्यामुळं आमचं ते बटाट्यात पाणी असतं, त्यामुळं पाणी घालायचं नाही. 5 मिनटं झाकून टाकते. 5 मिनटं झाले. असं पीठ झाले. आता आपण भजी तळून घेऊया. तेल टाकले, बारकं बारकं भजी सोडून घेऊया आपण. टाकून 1 मिनिट झाले. हलवून उलटा पालटा करूया. असं सारखं उलटा पालटा करायचं म्हणजे चौकून तळलं जातं. थोडा थोडा लाल कलर यायला लागलाय. चांगलं पूर्ण लाल कलर आल्याशिवाय मी काढत नाही. चांगलं तळलं जातं. लाल कलर आला तर काढून घ्या. आवाजावरून कळतच असेल तुम्हाला किती कडम झाली ती भजी आपली. राहिलेलं सगळं मी असं पटापटा करून घेते. ना शाबू भिजवायचा ना बटाटे शिजवायचे. बटाटा आणि शाबूची भजी तुम्ही चटणीसोबत खावा किंवा दह्यासोबत खावा. कारण मी मला तिखट आवडते म्हणून मी ह्यातच भरपूर 8-9 मिरच्या घातल्या त्या आणि वरनं पण तळल्या त्या. त्याचा आवाज कसा येतोय बघा. हे का आतनं असं मऊ आणि वरनं असं कुरकुरीत. बघा किती कडंग आहे. खायला सुद्धा चवीनं खमंग झालाय. तुम्ही पण टाईम वायपट घालू नका, पटदिशी करा आणि खावा. तेच शाबू म्हणा, भगर म्हणा, वडे म्हणा, असं काय तेच